स्वर्गीय नेते अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज पुण्याच्या नांदेड सिटी येथील विद्या प्रतिष्ठान या शाळेमध्ये राज्यस्तरीय बुद्धिबळाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचेच आयोजक आणि सर्व टीम जे आहे ते आत्ता आपल्यासोबत संवाद साधणार आहे. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने नेमकं नियोजन करण्यात आलं? नमस्कार. आज अजितदादांच्या स्मरणार्थ ज्या टुर्नामेंट आयोजित केलेल्या आहेत विद्या प्रतिष्ठान स्कूलमध्ये, प्रथम तर मी स्कूलचं मनापासून आभार व्यक्त करतो की दादांच्या स्मरणासाठी, दादांच्या बाबतीत सांगायचं तर दादांसारखा काम करणारा माणूस हा दुसरा कोणीच नाही आहे. त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा ठेवणं हीच आमच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे आणि या सिच्युएशनमध्ये मुलांना एक प्रोत्साहनपर स्पर्धा ठेवणं हे आमचं भाग्य आहे. मुलांचं खेळातलं फ्युचर बदलण्यासाठी थोडीशी मदत म्हणून आमच्याकडून या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शाळेचे प्रशासन असेल, अविनाश लगड यूथ फाउंडेशनची संपूर्ण टीम असेल, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की याच्यामध्ये सगळ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन पहिल्यांदा ही स्पर्धा नांदेडमध्ये होती आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीने होते की त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. साधारण किती मुलांनी सहभाग घेतला आहे आणि त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली? 350 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि ही शाळेमार्फत प्रत्येक शाळांना जिथं टुर्नामेंट होतात त्या महाराष्ट्र चेस असोसिएशननी याला परवानगी दिलेली आहे. ऑलमोस्ट सगळ्या फेडरेशनचा याच्यात सहभाग आला आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व असोसिएशननी पण खूप मदत केली, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. अजित पवार यांच्या स्मरणार्थ अजून कोणकोणत्या स्पर्धा घेण्याचं तुमचं पुढे? भविष्यात आपण फुटबॉलची स्पर्धा घेण्याची विचार करतो आहे. व्हॉलीबॉल, मी स्वतः व्हॉलीबॉलचा एक प्लेयर आहे. व्हॉलीबॉलची एक स्पर्धा घ्यायची आहे. माझा मुलगा नॅशनलचा आर्चरीचा प्लेयर आहे. नॅशनलच्या आर्चरीच्या स्पर्धा घेण्याची माझी मानस आहे. आता शाळेच्या प्रशासनाबरोबर आमचं एक चांगलं ट्युनिंग जुळलेलं आहे. इथून पुढे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. सर, तुम्ही काय सांगाल, तुमचा यामध्ये काय सहभाग आहे आणि काय वाटते तुम्हाला या स्पर्धेबद्दल? खूप छान स्पर्धा. आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते अविनाशदादा लगड, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा ह्या भागात प्रथमच होती आहे. ही अभिनंदनाची गोष्ट आहे आणि त्यांची टीम आणि इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी हे सर्वांचेच मनापासून आभार मानतो. अविनाशदादांना देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने तुमच्याकडून नियोजन करण्यात आलं? हां, मी सचिन पार्टे, स्पोर्ट्स हेड, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल, अविनाश लगड यूथ फाउंडेशन, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल आणि पासलकर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही पहिल्यांदाच दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्टेट लेवलची ओपन चेस टुर्नामेंट ठेवलेली आहे आणि याच्यासाठी आम्हाला सरांच्या टीमचं तसेच पासलकर चेस अकॅडमीचं खूप सहकार्य लाभलेलं आहे आणि आम्हाला आनंद होतो आहे की 300च्या पुढे पार्टिसिपंट याच्यामध्ये भाग घेतलेला आहे मुलांनी आणि आमच्याकडून इथून पुढे ही परंपरा कंटिन्यू राहील. जिंकणाऱ्यांना काय बक्षीस दिलं जाणार? टोटल आपण 60,000 प्राईज पण ठेवलेला आहे टुर्नामेंटला. ह्या टुर्नामेंटला टोटल 300पेक्षा जास्त मुलं पूर्ण महाराष्ट्रामधून आलेले आहेत आणि ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम आणि अविनाश टाटा लोकल फाउंडेशनचे प्रेसिडेंट यांना मी धन्यवाद म्हणतो. तर नक्कीच आज विद्या प्रतिष्ठान येथे ही सर्व स्पर्धा जी आहे ती संपन्न होत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यासोबत याची टीम जी आहे ती यांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट या ठिकाणी करताना पाहायला मिळतं.